परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहूयात हिंदू जनजागृतीच्या साधक विजया वेसणेकर यांची स्वातंत्र्य दिन या संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या साऱ्यावरती शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 15 ऑगस्ट रोजी आपण आता स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. 150 वर्षे गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर आपण 1947ला स्वतंत्र झालो असं आपण म्हणतोय. पण ह्या स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय आणि गुलामगिरीत नेमकं आपण काय सोसलं आणि या साऱ्यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून असेल आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत हिंदू जनजागृती समितीच्या माननीय विजया वेसणेकर मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं अगदी स्वागत करूया. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर स्वातंत्र्य दिनावरती आपण चर्चा करत असताना आपण स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो म्हणतोय. मग हा स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय? आपण तो सर्वार्थानं लौकिक अर्थानं आपण स्वतंत्र झालेलो आहोत का? अगदी महत्वाचा प्रश्न आणि विचार करायला लागणारा असा प्रश्न तुम्ही विचारलाय. म्हणजे भारत स्वतंत्र आहे, पण खऱ्या अर्थानं आपण खरोखर स्वतंत्र आहोत का? तर याचा विचार करता लक्षात काय येतं की स्वतंत्र झालो फक्त, पण ते राजकीय एक वर्तणूक बदलली, राजकीय भाग बदलला. पण जसं स्वातंत्र्य आपल्याला आवश्यक आहे तसं जे निर्माण करायला पाहिजे होतं, स्वतःचं तंत्र निर्माण करायला पाहिजे होतं, तर तो भाग कुठेतरी कमी राहिलाय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी काय केलं तर स्वतःचं तंत्र निर्माण केलं. म्हणजे अगदी राज्यव्यवहार कोशापासून बघितलं तर सगळ्या सामान्य गोष्टींपर्यंत त्यांनी स्वतःच्या दृष्टीने सगळं तंत्र निर्माण केलं. न्याय व्यवस्था असू दे, कायदे व्यवस्था असू दे किंवा शिक्षण व्यवस्था असू दे. आणि त्यामुळे त्यांनी ते प्रत्येक गोष्टीत ते तंत्र निर्माण केल्यामुळे ते चांगल्या दृष्टीनं स्वराज्य राहू शकलं ना. पण आता आपण काय बघतो की स्वतःचं तंत्र इथं नाहीये. म्हणजे आता साधा न्यायव्यवस्थेचा भाग जर बघितला तर एखाद्या आता महिलेवर अत्याचार झाला तर किती वर्ष त्याची न्याय लागतो. म्हणजे आपण बघतो ते काय या कोर्टातून त्या कोर्टात असं महिने एका कोर्टात परत दुसऱ्या कोर्टात असं न्यायव्यवस्था प्रलंबित राहते. पण तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बघितलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रांजाच्या पाटलाचं जे उदाहरण आहे, तर रांजाच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केला तर छत्रपती शिवरायांनी त्वरित त्याला शासन केलं ना, त्वरित त्याचा चौरंगा केला, हातपाय छाटले. म्हणजे जेव्हा गुन्हा घडेल तेव्हा त्वरित त्याला न्याय दिला जायचा, शिक्षा दिली जायची. मग हे कशामुळे झालं तर ते स्वतःच्या तंत्र निर्माण केल्यामुळे झालं. आता आपलं काय झालं की आपण स्वतंत्र झालो, म्हणजे राजकीय व्यवस्था बदलली, माणसं बदलली, पण अजूनही जे इंग्रजांच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बऱ्याच गोष्टी आपण उचललेल्या आहेत आणि इंग्रजांच्या मानसिक गुलामगिरीतच सध्या आपण आहोत असं चित्र एकंदरीत अनेक गोष्टीतून दिसतंय. अच्छा, म्हणजे आपण स्वतःचं तंत्र, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं पण स्वतःचं तंत्र आपण निर्माण केलं नाही. मग आपण आपल्यामध्ये तो शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला त्या काळातला स्वाभिमान आज खऱ्या अर्थानं जागृत नाही असाही त्याचा अर्थ होतोय. मग हा नेमका स्वाभिमान आताच्या जनतेने कसा जपायला पाहिजे किंवा तो स्वतःमध्ये कसा निर्माण व्हायला पाहिजे? म्हणजे आता जसं स्वतंत्र मिळाल्यानंतर म्हणजे इंग्रजांनी काय केलं होतं की इंग्रजांनी आपली सगळ्या जो सारासार भारताचा अभ्यास केला त्यातून मूळ जो स्रोत होता की गुरुकुल शिक्षण पद्धती, ती इंग्रजांनी बंद पाडली. मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा काय करणं अपेक्षित होतं की ही जी शिक्षण पद्धती होती तर ती लॉर्ड मेकॉले स्थापित शिक्षण पद्धती बदलून आपली जी शिक्षण पद्धती होती ती सुरू करायला पाहिजे होती. पण मुळात तोच भाग काय झाला की आता सुद्धा आपण बघतो तर आताच्या काळात सुद्धा आपण लॉर्ड मॅकॉले स्थापित इंग्रजी शिक्षण पद्धतीकडे आपला भर आहे आणि त्या दृष्टीनेच आपले सगळे प्रयत्न होत आहेत. आणि त्यामुळे जे स्वाभिमान आपल्या संस्कृतीचा पाहिजे, स्वतंत्रता म्हणजे जे आपल्या संस्कृतीवर चालणारं राज्य अशा पद्धतीनं जो पाहिजे होता तर तो न राहिल्यामुळे आता काय होतं की ह्या शिक्षण पद्धतीमुळे
युवकांमध्ये किंवा अनेक समाजामध्ये बघूया आपण की स्वतःच्या भाषेचा, स्वतःच्या संस्कृतीचा स्वाभिमान नाही, किंवा आपल्या शिक्षण पद्धतीमधून पूर्वी जे शिकवलं जायचं की स्वतः घरात पण आपण कसं वागणं बोलणं असायला पाहिजे, समाजात आपलं वागणं बोलणं कसं असायला पाहिजे, किंवा देशाप्रती आपलं कर्तव्य काय ते शिकवलं जायचं ना. तर तेच नसल्यामुळे, तो स्वाभिमान नसल्यामुळे आता बघतो ना, आता आपण जी लॉर्ड मॅक्युलस स्थापित शिक्षण पद्धतीमध्ये शिकतो, तर त्याच्यामुळे आपण वेगळ्या संस्कृतीच्या मध्ये ज्या गोष्टी अयोग्य होत्या त्या करतो. म्हणजे आता व्हॅलेंटाईन डे म्हणा किंवा फादर्स डे, मदर्स डे, अशा वेगळ्या ज्या डे संस्कृती आपण बघतो, तर त्याकडे आपलं कल वाढलेला आहे. तसंच आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत, त्या घेण्याच्या ऐवजी आपण परत भेटल्यानंतर नमस्काराच्या ऐवजी आता हाय हॅलो करतो, आपण फोनवर बोलताना सुद्धा हॅलो म्हणतो, किंवा आई बाबांना सुद्धा मम्मी डॅडी असं उच्चार करतो. साधी धार्मिक कृती म्हटलं तर वाढदिवस पण बघितला तर आपल्या संस्कृतीनुसार न करता केक कापून, मेणबत्त्या फुंकून आता आपण सध्या साजरं करत आहोत ना. म्हणजे हा परिणाम कशाचा आहे की आपल्या संस्कृतीचा अभिमान आपल्या नसल्यामुळे हा परिणाम आहे. आणि त्याचा परिणाम अजून एक काय झाला की जी आपली कुटुंब व्यवस्था होती, तर ती कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस आलेली आहे. आणि आता बघितलं तर घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय, किंवा लिव्ह इन रिलेशनशिप ह्यासारख्या ज्या अयोग्य गोष्टी आहेत, तर त्या वाढल्यामुळे स्वैराचारच वाढलेला आहे ना. मग एकूणच काय लक्षात येतं की आपल्या संस्कृतीचा जो स्वाभिमान पाहिजे, तर तो निर्माण करण्यासाठी आता प्रयत्न करायला पाहिजेत. स्वाभिमान निर्माण करण्यासाठी काय ज्या गोष्टी आहेत की संस्कृतीचं पालन आहे, राष्ट्ररक्षण करण्यासाठी धर्मरक्षण पण आवश्यक आहे. तर ते धर्मरक्षण म्हणजे काय आहे, तर ते समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यानुसार जर कृती केली तर आपल्यामध्ये तो स्वाभिमान निर्माण होऊ शकतो. अच्छा, मग आता तुम्ही जी बदललेली आपली संस्कृती आणि याच्यावरती आता तुम्ही जे भाष्य केलं, मग हा सगळा ऱ्हास जो आहे आपल्या संस्कृतीचा, तो मोगलांच्या आक्रमणाचा असेल किंवा त्याच्यानंतर मग इंग्रजांनी केलेल्या राज्याचा असेल, मग हा त्याचा तो परिपाक आहे. मग हे यांच्या पूर्वी, म्हणजे या मोगली आक्रमणापूर्वी म्हणा किंवा इंग्रजांच्या काळात सत्तेपूर्वी आपली जी हिंदू संस्कृती होती ती नेमकी कशी होती आणि त्यावेळेचा हिंदुस्थान नेमका कसा होता? म्हणजे खूप सुंदर प्रश्न आहे, कारण आपल्या भारताचं जे वैशिष्ट्य आहे तर खूप अनन्यसाधारण आहे ना. म्हणजे भारत हा विश्वगुरु होता, आणि आता पण बघितलं की आता तुम्ही म्हटलं की मुघल आक्रमण झाले, पोर्तुगीज झाले, डच झाले, म्हणजे असे अनेक आक्रमणं भारतावर झाली. एवढी सगळी आक्रमणं होऊन सुद्धा आता पुन्हा आपण जी भारतात स्थिती बघतो की आपण पुन्हा महासत्ता बनण्याकडे चाललेलो आहोत ना, म्हणजे विश्वगुरुच आहे. कारण आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, ते सगळ्या स्तरावर बघितलं तर आपली संस्कृतीमध्ये स्वर्ग आणि जे मृत्यू आहे तर त्याचं साधन मानलं जातं. भारताचं वैशिष्ट्य म्हणजे मोक्ष असं सांगितलं जातं, कारण भारत ही सनातन संस्कृतीचं केंद्र आहे, ती एक देवभूमी आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की हिंद महासागरापासून हिमालयापर्यंतची जी भूमी आहे तर ती भारत भूमी आहे. आपल्यामध्ये असं बिंबवलं गेलं की ही भारत भूमी म्हणजे आपली भारत माता आहे, आणि त्या भारत मातेचे आपण पुत्र पुत्री ह्या दृष्टीनं राष्ट्रीयत्वाच्या अंगाने आपण आता हा सगळा भाग पाहतो. आणि जे आपलं भारताचं पूर्वीचं जे वैशिष्ट्य आहे, म्हणजे आधी पाहिलं तर आपल्या भारतानं जगाला ज्ञान, विज्ञान, आयुर्वेद ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, गणित असू देत किंवा खगोलशास्त्र असू दे आणि अध्यात्मशास्त्र, हा सगळा भाग भारतानं आपल्या जगाला दिलेला आहे ना. अगदी आपण म्हटलं तर नालंदा, तक्षशिला ही जी विश्वविद्यालय होऊन गेली, तर ह्या विश्वविद्यालयांमधूनच ही ज्ञानगंगा सगळं संपूर्ण विश्वभरात पसरली गेली. त्याचबरोबर बघितलं तर आपली संस्कृती, आपल्या भारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर आपली भारतभूमी ही शांतीचा संदेश देणारी आहे. म्हणजे आपल्या भारतभूमीतून शांतीचे विचार प्रवृत्त होतात, ती विचार करायला लावणारीच असली आपली संस्कृती आहे. म्हणजे आपल्या भारतानं कुणावर कधी आक्रमण केलं, लोकांचे हालहाल केले, त्यांना मारलं, किंवा ते तिथे साम्राज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले, असा साम्राज्य वृत्तीचा आपला देश नाहीये. तर एकूणच आपला जो देश आहे, तर भारताचं जे वैशिष्ट्य आहे, तर आपला भारत काय म्हणतो की सारे विश्वची माझे घर, सर्वे संतु निरामया, म्हणजे सर्वत्र सुखीन संतु सर्वे संतु निरामया, असं विचार करायला लावणारी, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करणारी आपली भारतभूमी आहे ना. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी पण, आपल्याला माहितीच आहे, पसायदान आपण ऐकतो, आता विश्वात्मके देवे, हे जे पसायदान मागितलं ते विश्वाच्या जगाच्या कल्याणासाठीच मागितलं ना. मग अशी ही सुंदर संस्कृती आपली आहे. ह्या संस्कृतीला जगाला सगळ्याच प्रकारचं ज्ञान दिलं. आणि आताच आपल्याला उदाहरण पण आपल्या भारताचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर, आता बघितलं तर बाहेरच्या देशामध्ये जे वेगवेगळे
उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत किंवा तिथले जे हॉलिवूडचे सिनेस्टार पण आहेत, तर ते अब्जावधी लोक तिथं पैसे कमवतात. पण त्या पैशातून त्यांना काय लक्षात आलं, की तिथं जो आध्यात्मिक समाधान, जे मानसिक समाधान पाहिजे, जो आनंद पाहिजे, तो तिथे त्यांना कुठे मिळत नाही. म्हणून आता आपण पाहतो ना, की भारतात येऊन ह्यासारखे जे मोठे लोक आहेत, जसं स्टीव्ह जॉब्स असू दे, मार्क जुगरबर्ग असू दे किंवा सिल्वेस्टर स्टॅलन, त्यासारख्या व्यक्तीनं तर भारतात येऊन आपल्या मुलांचं श्राद्ध केलं. किंवा जुलिया रॉबर्ट असू दे, ही सिनेस्टार आहे, ती सुद्धा आता भारतात येऊन आपली संस्कृती शिकून ते आनंदमय जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत. किंवा आत्ताचं उदाहरण म्हटलं तर पंढरपूरची आपली हे झाली, आषाढी एकादशी झाली. तर ह्या आषाढी एकादशीमध्ये, ह्या वारीमध्ये अनेक विदेशी लोक सहभागी झाले ना. ह्याच्यावरूनच आपल्या भारताचं जे वैशिष्ट्य आहे, तर ते आपल्या लक्षात येतं. ओके. आता जे तुम्ही आपल्या थोर भारतीय संस्कृतीची परंपरा सांगितली, याचा सगळ्याचा आक्रमण काळात ऱ्हास झाला आणि मग त्याच्यानंतर असे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना परत इंग्रजांच्या विरोधात लढाया करून त्यांनी म्हणजे खूप संघर्षातून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मग हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आताच्या जे राजकीय नेते असतील, युवक असतील, यांच्यावरती आहे. मग त्या स्वातंत्र्याकडे आताच्या लोकांनी हे नेमकं बघितलं कसं पाहिजे, तरुणांनी असेल, राजकर्त्यांनी असेल, आणि ते कसं टिकवलं पाहिजे, कसं वाढवलं पाहिजे? म्हणजे पाहायला गेलं तर ज्या क्रांतिकारकांनी, म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, तर ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. ते त्यांचं जे समर्पण होतं, त्यांचा त्याग होता, तर त्याचा जर विचार केला तर त्यांनी कुठेही स्वतःच्या स्वार्थाचा नाही विचार केला, आपल्या करिअरचा नाही विचार केला. तर त्यांच्या दृष्टीने प्रथम राष्ट्र होतं आणि त्यासाठीच त्यांनी आपलं रक्त सांडलं आणि आपल्या ह्या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण जे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याबद्दलची जे क्रांतिकारांचा त्याग आहे, तर त्याची जी जाणीव आपल्या समाजामध्ये, युवक असू दे किंवा अन्य सर्व आपल्यासारखे पण असू देत, तर सगळ्यांच्या मध्ये ह्याच्या संदर्भातली जी जाणीव आहे ना, तर जाणीव कुठंतरी अल्प आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, की हे जाणीव अल्प असल्यामुळे ते पुढे दृष्टीने, म्हणजे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जो भाग व्हायला पाहिजे, त्याची किंमतच नसल्यामुळे ते टिकवण्यासाठी जो भाग व्हायला पाहिजे तो होत नाही. म्हणजे स्वातंत्र्य टिकवणं म्हणजे एक गोष्ट काय फक्त लढा देणं असं नाहीये, तर त्यामध्ये अजूनही काय भाग आहे, की देशाबद्दलचा जो अभिमान निर्माण ठेवून आपण एक भारताचे नागरिक आहोत, तर भारताचे नागरिक म्हणून आपलं जे काही कर्तव्य आहे, तर ह्या कर्तव्याने आपल्याला जे नियम सांगितलेत, काय शिस्ती सांगितल्या, जसं आता आपण पाहतो तर रेल्वे बसमध्ये जाताना तिकीट काढायला पाहिजे किंवा कर वेळेत भरला पाहिजे, सार्वजनिक ठिकाणच्या ज्या स्वच्छता आहेत तर ते स्वच्छता ठेवायला पाहिजे. तर असा अनेक जो भाग आहे, तर तो भाग काही प्रमाणात कमी दिसतो सगळ्यांच्या मध्ये. आणि ह्या संदर्भात आपण म्हणतो तर हे जे प्रामाणिकपणे प्रत्येक नागरिकांनी करायला पाहिजे, ते जे कर्तव्य आहे ना, त्याचं पालन होत नाही. आणि आपण मात्र इतर देशांची नावं सांगतो, की शिस्तीमध्ये, नियमांच्या मध्ये इतर देशांचं उदाहरण देतो. जसं आता अलीकडेच एक उदाहरण घडलं, जसं अमेरिकेमध्ये फुटबॉलचा विश्वकप झाला, तर त्यावेळी काय लक्षात आलं, की तिथं जपान सुद्धा त्या सामन्यामध्ये समाविष्ट होता आणि ती मॅच पाहण्यासाठी त्यांची जी जनता आहे, जपानची जनता पण आली होती. तर तिथं आल्यानंतर काय लक्षात आलं, की मॅच झाल्यानंतर त्या स्टेडियममध्ये खूप कचरा पडला होता. जपानच्या नागरिकांनी मात्र काय केलं, जाताना ते स्टेडियम सगळं स्वच्छ करून गेलं. म्हणजे त्यांच्या मनावर जे बिंबवलेले नियम होते, जी शिस्त होती, की कुठेही गेलो तरी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखायला पाहिजे, त्यामुळे त्यांनी तिथलं स्टेडियम स्वच्छ करून ते निघाले. वास्तविक पाहता अमेरिकेमधले जे स्वच्छता कर्मचारी होते, त्यांची ती जबाबदारी होती ना, ते करू शकले असते, पण ह्यांच्यावर तो संस्कार असल्यामुळे त्यांनी ते स्वच्छ करून गेले ना. तसाच भाग जपानच्या बाबतीत अजून एक सांगायचं झाला तर त्यांच्यावर जे आघात झालेले आहेत, तर त्याबद्दलची जी तीव्र जाणीव जनतेच्या मनात असायला पाहिजे, तर ती तीव्र जाणीव अजूनही आहे. म्हणून हिरोशिमा, नागासाकीवर जे बॉम्ब हल्ले झाले, तर त्याची तीव्र जाणीव ठेवून ती जनता प्रयत्न करते. त्या तुलनेत आता आपण जर बघितलं, आपल्या देशाचं बघितलं, तर आपल्यावर पण अनेक परकीयांनी आक्रमण केली. ती त्यांची जी वृत्ती होती, इतके अनन्वित अत्याचार आपल्या समाजावर, आपल्या लोकांच्यावर झालेले आहेत, पण त्याची जाणीव जी ठेवून, ती स्मृती ठेवून ती पुढच्या पिढीपर्यंत जी पोहोचवायला पाहिजे, जेणेकरून हा सगळा जर आक्रमणाचा, आघातांचा भाग लक्षात आला, तर पुढे आपण वागायला कशी ही जबाबदारी पुढच्या पिढीची राहते ना, तर तोच कुठंतरी कमी कमी होत जात आहे, असा भाग लक्षात येतो. आणि त्यामुळे हा जर स्वाभिमान किंवा स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून
कसं करायला पाहिजे की आता क्रांतिकारकांचा जो त्याग होता तो परमत्याग होता, त्याचं आणि आताची पिढी बघितली तर खूप कमालीची दरीच निर्माण झालेली आहे. तर आता सुद्धा युवकांनी आपल्यामध्ये तो स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे की आपल्या स्वतःच्या स्वार्थापेक्षा, माझ्या करिअरपेक्षा राष्ट्राला प्राधान्य द्यायला पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्ररक्षण करण्यासाठी धर्मरक्षण पण महत्वाचं आहे. तर ते धर्मरक्षण म्हणजे काय करायला पाहिजे त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. आता त्याचबरोबर पाश्चात्यांच्या विकृतीमध्ये आपण अडकलेलो आहोत, व्यसनाधीनतेमध्ये अडकलेलो आहोत. तर त्यापासून बाहेर पडून आपण आपली शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक क्षमता चांगली करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. अजून एक भाग काय करायला पाहिजे की आता आपल्या सीमेवर तर सैनिक लढतायत आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करतायत, पण त्याचबरोबर अंतर्गत शत्रूंची संख्या वाढतीये. आता बघतो तर बांगलादेशी कित्येक घुसखोर आपल्या देशामध्ये आहे. तर ह्या संदर्भातची जागरूकता असायला पाहिजे. त्या संदर्भात लक्षात आल्यानंतर त्याचं पुढे ज्या कायदेशीर संरक्षित मार्गाने ज्या कृती करायला पाहिजे त्याची जाणीव ठेवून प्रयत्न करणं. अनेक समाजविघातक कृती घडतायत, समाजाला त्रास दिसणाऱ्या अनेक घटना पण घडतायत. तर त्यावेळी पण आपली जी जागरूकता पाहिजे ती जागरूकता ठेवून जर आपण सनदशीर मार्गाने कार्य केलं तरच हे स्वातंत्र्य टिकून राहणार आहे. अच्छा, म्हणजे एकंदरीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास जो आहे तोही म्हणजे तो ऱ्हास म्हणजे पण आपलं स्वातंत्र्य नाही आहे. म्हणजे आपण स्वातंत्र्यात राहून जर आपलं राष्ट्रहित जपलं नाही तर तोही एक प्रकारचा ऱ्हास आपण म्हणतोय. मग या नैतिक मूल्यांच्या अनुषंगानं आपण आताचे जे स्वातंत्र्य दिन आता आपण साजरे करतोय त्याला एक वेगवेगळं उत्सवासारखं स्वरूप आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे तशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सुट्टी असते, म्हणजे सुट्टीचा कुठेतरी त्या दिवशी विथ फॅमिली ट्रिपला जाणे असे प्लॅन असतात, किंवा झेंडावंदनच्या कार्यक्रमाला कुठं असं रितसर गेलं पाहिजे असं नसतं. हा जो सगळा बदल चाललेला आहे किंवा तो लोकांचा त्याकडे बघण्याचा जो एक उत्सवासारखं जे स्वरूप आहे त्याविषयी नेमकं काय सांगा, म्हणजे लोकांना काय आपण आव्हान केलं पाहिजे? म्हणजे ह्या दृष्टीनं बघितलं ना तर खरोखर जे आता आवश्यकता काय आहे, तर आता स्वातंत्र्य दिन साजरा करणं म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मौज मजा, एकच दिवसाचा राष्ट्राभिमान, देशाभिमान असं आहे ना, तर त्याऐवजी खरोखर तो देशाभिमान, राष्ट्राभिमान सातत्यानं टिकून राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे आता हा स्वाभिमान का कमी पडतो किंवा हे फक्त एकच दिवसाचा आपण स्वातंत्र्य दिन का साजरा करत आहोत, तर आपल्याला ज्या क्रांतिकारक आपले जे होऊन गेले तर त्या क्रांतिकारकांचा इतिहास जो समजून घ्यायला पाहिजे, त्या क्रांतिकारकांच्या गाथा ज्या समजून घ्यायला पाहिजेत, तर तो भाग शाळांमधून पण होत नाहीये आणि बाहेर पण होत नाहीये. त्याच्यामुळे तो भाग कमी राहतो. म्हणजे आपल्यासमोर आता काय झालं, आताच्या पिढीसमोर आदर्शच आहेत तर ते बघितलं तर चुकीचे आदर्श आहेत. म्हणजे एकतर सिने कलाकार आहेत किंवा खेळाडू आहेत. अशामुळे काय झालं तर आपले आदर्श चुकीचे असल्यामुळे तो देशाभिमान सातत्यानं जागृत राहत नाहीये ना. मग त्यासाठी आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, रामकृष्णादी जे अवतार झाले त्यांच्यासारखे जर आदर्श आपल्या समोर असतील तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो ना. मग तो भाग आपल्याला वाढवायला लागेल. अच्छा, आता त्याच अनुषंगानं स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आता प्लास्टिकचे ध्वज असतील, म्हणजे ते आपण आता मागच्या वेळी ते 26 जानेवारीच्या कार्यक्रमात पण आपण त्यावरती वाहपो केलेला आहे. मग तीच परिस्थिती आता 15 ऑगस्ट मध्ये सुद्धा बघायला मिळते. मग त्याच्या बाबतीत पण म्हणजे माणूस स्वतःहून म्हणजे आतूनच यायला पाहिजे की बाबा हे आपण करायला नसायला पाहिजे, तर ते त्याविषयी काय आवाहन कराल? आता ते विकणाऱ्यांना तर आपण थांबवू शकणार नाही, पण ते घेणाऱ्यांनीच स्वतः काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तोच भाग आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण जे ध्वज हातात घेतो, म्हणजे राष्ट्रीय ध्वज हा आपली अस्मिता आहे आणि ती अस्मिता सांभाळण्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे आता काय पाहतो की एक दिवसापुरती आपल्या मनामध्ये तो राष्ट्राभिमान जागृत होतो, मुलांच्या हातामध्ये आपण झेंडे देतो. सर्रास आपण पाहतो ना, लहान मुलांच्या हातामध्ये ते झेंडे असतात, गाडीवर, सायकलवर झेंडे लावले जातात. पण त्याचा जो भाग आहे तो दुसऱ्या दिवशी त्याचा जे परिणाम आहे की हा जो राष्ट्राभिमान आहे तर त्या दृष्टीनं तो ध्वज पुन्हा व्यवस्थित ठेवायला पाहिजे, तर तो दिसत नाही. तर तो कुठंतरी रस्त्यावर दुसऱ्या दिवशी इतरत्र पडलेला असतो, गटारातनी असतो, कचरा कुंडीत असतो. काहीतरी वेळा अशा स्थिती असतात की पायदळी सुद्धा तुडवला जातो. मग हे जे विटंबन आहे तर हे रोखणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे ना. या राष्ट्रध्वज म्हणजे आपली राष्ट्राची अस्मिता आहे, ती सगळ्यांनी जपली पाहिजे. मग अशा ज्या अयोग्य कृती होत आहेत तर त्या दृष्टीने सगळ्यांनीच असे लक्ष देऊन प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे हिंदू जनजागृती समिती गेली 24 वर्ष हा भाग करते की अशा पद्धतीचं प्रबोधन शाळांमध्ये जाऊन, महाविद्यालयांमध्ये जाऊन की राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा राखायला पाहिजे ह्याबद्दलचे प्रबोधन करते, निवेदनं देते, ह्या पद्धतीची जागृती करते.
आणि अजूनही जरी रस्त्यावर दुसऱ्या दिवशी ध्वज पडलेले दिसले तरी पण ती समिती अंतर्गत आपण ते सगळे गोळा पण करून ठेवतो की जेणेकरून त्याचं विटंबना रोखावी. पण आपल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे. म्हणजे नुसता ध्वज हातात घेतला म्हणजे आपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण होणार आहे असं नाहीये. तर राष्ट्रासाठी आपलं जे कर्तव्य आहे, आपली जी योग्य कृती सातत्यानं जी व्हायला पाहिजे, तर ती कृती करणं म्हणजेच खरा राष्ट्राभिमान आपल्यामध्ये जागृत करणं हा आहे. आता राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून असेल, हिंदू जनजागृतीच्या माध्यमातून असेल, आता विविध ठिकाणी विविध कार्यक्रम हे घेतले जात असतात. मग आता ही हिंदू जनजागृती समिती ह्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती शाळांमध्ये काही उपक्रम घेते का, किंवा मुलांच्या मध्ये जनजागृती व्हावी, राष्ट्राभिमान जागृत व्हावा यासाठी काही कार्यक्रम घेतले जातात का? घेते. म्हणजे हिंदू जनजागृती समिती ह्याच्यावर जास्त प्रयत्न पण करते. म्हणजे खरा देशाभिमान राष्ट्राभिमान सगळ्यांमध्ये जागृत व्हायला पाहिजे, तर तो लहान पिढीपासूनच मुलांपासूनच व्हायला पाहिजे. आणि ह्या अनुषंगानं म्हणजे राष्ट्राभिमान म्हणजे देशाभिमान ही एक जी भावना आहे ती नुसती तात्पुरती जागृत होऊन उपयोग नाहीये, तर ती सतत जागृत राहायला पाहिजे. आणि ह्या दृष्टीनं शाळांमध्ये विविध शाळांमध्ये जाऊन शाळा महाविद्यालय तर ह्या राष्ट्रधर्माविषयीचे व्याख्यानांचं आयोजन केलं जातं. त्याचबरोबर नियमित पण आपले असे बालसंस्कार वर्ग होतात. त्याबरोबर युवकांसाठी धर्मशिक्षण वर्ग घेतले जातात. म्हणजे धर्मशिक्षण वर्गाच्या माध्यमातून राष्ट्राभिमान धर्माभिमान पण जागृत व्हावा. राष्ट्रासाठी काहीतरी करायचं असेल तर आपल्यामध्ये जे दोष आहेत तर ते कमी होणं अपेक्षित आहे ना, कारण राष्ट्राचं कार्य करायचं दोष विरहित असायला पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एकही दोष नव्हता ना, म्हणून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. तर त्या दृष्टीनं आताच्या पिढी ही दोष विरहित व्हावी म्हणून व्यक्तिमत्व विकास म्हणजे जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती आतून जी प्रक्रिया आहे तर ती पण ह्या धर्मशिक्षण वर्गाच्या माध्यमातून मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून ही जी येणारी पिढी आहे ती सगळ्याच दृष्टीनं सक्षम होईल. त्याचबरोबर क्रांतिकारकांचा जो अभ्यास आहे तर त्याच्याबद्दलची व्याख्यानं पण घेणं, क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या संदर्भातले हिंदू जनजागृती समितीने फ्लेक्स काढलेले आहेत, तर त्या फ्लेक्सचं प्रदर्शन शाळा महाविद्यालय इतर सार्वजनिक ठिकाणी असे प्रदर्शन लावून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा भाग पण करते. त्याचबरोबर आत्ताची पिढी सगळ्याच दृष्टीनं सक्षम व्हावी म्हणून जसं स्वसंरक्षण प्रशिक्षण आहे, म्हणजे शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि बौद्धिक चारही स्तरावर आपण सक्षम व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीनं हिंदू जनजागृती समिती विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेते की ह्या माध्यमातून मुलांच्या मध्ये सगळ्याच गोष्टीनं मुलं कशी सक्षम होतील, त्यांच्यामध्ये राष्ट्राभिमान देशाभिमान जागृत होऊन ते भारताचे चांगले नागरिक कसे घडतील ना, ह्यासाठी हिंदू जनजागृती समिती सतत कार्य करत असते. आता राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी जे हिंदू जनजागृतीचं काम आहे ते निश्चितच म्हणजे कोणीही दखल घ्यावी असंच आहे. तुम्ही पूर्ण म्हणजे स्वातंत्र्यापासून त्याचा अर्थ आणि क्रांती आक्रमण आणि त्यात ऱ्हास पावलेली आपली संस्कृती ती आता सांभाळण्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळं खूप विस्तारानं सांगितलेलंच आहे. पण जाता जाता दर्शकांना या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आव्हान काय कराल? ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते की स्वदेशी म्हणजे आपल्यामध्ये राष्ट्राभिमान जागृत होण्यासाठी देशाभिमान जागृत होण्यासाठी स्वभाषा म्हणजे स्वसंस्कृती ह्याचं आचरण करायला पाहिजे. तसं स्वदेशी वस्तू पण आपण वापरायला पाहिजेत. म्हणजे आता जी आपली मानसिकता झालेली आहे की जसं मेड इन चायना, मेड इन जपान, मेड इन लंडन असू दे किंवा मेड इन USA असे जर आपल्याला ब्रँड दिसले की आपल्याला वाटतं ते दर्जेदार. म्हणजे एकूणच जी आपली मानसिकता अशी झालेली आहे की परदेशी वस्तू म्हणजे इम्पोर्टेड आणि दर्जेदार आणि भारतीय वस्तू म्हणजे सामान्य. तर हा जो भाग आपल्या मनामध्ये जो विचार आहे ना तर तो ते मानसिकतेतून बाजूला होऊन आपण आपल्या देशामध्ये तयार होणारी जी उत्पादनं आहेत तर स्वदेशीचा वापर करणं हा भाग खूप महत्वाचा आहे. कारण आपण जर आपल्याच देशातल्या वस्तूंचा वापर करायला लागलो, खरेदी करायला, तर आपल्या देशातला पैसा आपल्यातच राहणार आहे ना. हा पण छोटासा विचार जरी असला तर त्याचा लाभ आपल्या भारत देशाला होणार आहे. स्वसंस्कृती स्वधर्माचं आचरण करणं, आपल्या स्वभाषेत बोलणं म्हणजे आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेणं हा एक भाग आपण करू शकतो. आपला जो भारतीय पोशाख आहे आपली संस्कृती आहे, खरं तर
सगळ्या स्तरावर बघितलं तर भारतीय पोशाख सुद्धा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भारतीय पोशाखच वापरला. क्रांतिकारकांमध्ये पण बघितलं किंवा लोकमान्य टिळक आहेत त्यांचा पण आपण पोशाख पाहिला तर भारतीय पोशाखामध्येच ते होते ना. तसं ज्या आपल्या भारतीय पोशाख आहेत त्याच्यामधून आपल्याला पण सात्विकता मिळते. आपल्या संस्कृतीचं हे होतं त्या माध्यमातून. तर ते पोशाख वापरणं अशा पद्धतीनं स्वधर्म स्वभाषा आणि स्वसंस्कृतीचं आचरण करणं आताच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे. ओके, नक्कीच तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जनता सुद्धा म्हणजे स्वधर्म आणि स्वसंस्कृतीचा अभिमान बाळगेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी या विषयावर छान गप्पा मारल्यात. आपलं यासाठी आमच्या चॅनलच्या आणि दर्शकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. आरडूच्या सर्व दर्शकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.